तुझ्यासाठी झुरते या डे नाईट रे, तुझ्या संग खेळायाची पिलो फाईट रे. आता लोक म्हणते तो लय ह्याचा गेला, तू माझा मजनू मी तुझी लैला, तू माझा मजनू मी तुझी लैला, तू माझा लव जानू पहिला पहिला, तू माझा मजनू मी तुझी लैला. नमस्कार, मी गायिका सोनाली सोनावणे आणि नुकतंच माझं एक नवीन गाणं तुमच्या भेटीला आलं आहे, लैला मजनू, जे बिग हिट मीडिया मराठी यूट्यूब चॅनलवर रिलीज झालं आहे. आणि त्या गाण्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, छान प्रेम देताय. एका आठवड्यातच अगदी 7-8 दिवसांमध्येच गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज क्रॉस झाले आहेत. सो सगळ्या ऑडियन्सना मनापासून थँक्यू त्याच्यासाठी. गाण्याची जर्नी जर सांगायला गेलं तर काही महिन्यांपूर्वी हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं होतं आणि बिग हिट मीडिया मराठीसाठी मी आत्तापर्यंत 3 गाणी गायली आहेत जी रिलीज्ड आहेत आणि अनरिलीज्डमध्ये पण काही गाणी आहेत जी लवकरच तुमच्या भेटीला येणार आहेत. पण या 3 गाण्यांपैकी आला बैलगाडा वॉज द फर्स्ट वन जे बिग हिट मराठीवर रिलीज झालं. पण लैला मजनू हे सगळ्यात पहिले रेकॉर्ड झालेलं गाणं आहे. सो तसं ते आहे काहीसं बिग हिटसोबतचं नातं की त्यांच्यासाठी मी काम करते आहे कंटिन्युअसली. आणि लैला मजनू इज रिअली स्पेशल कारण आता एक फॅमिलीसारखं बॉन्ड झालं आहे आणि लैला मजनूला खूप छान प्रेम मिळतं आहे. हुक स्टेप पण मी बघते आहे बरेच रील्समध्ये वगैरे. मी जेव्हा स्क्रोल करते लैला मजनूवर बऱ्याच रील्स बनत आहेत, हुक स्टेपवर ऑडियन्स छान डान्स करताना दिसत आहेत आणि आम्ही सगळं बघतो आहे. सो जे प्रेम तुम्ही लैला मजनूला देताय ते तसंच कायम ठेवा. ॲक्च्युली बऱ्याचदा असं होतं की सिंगरचं काम जे असतं ते स्टुडिओपर्यंत असतं. म्हणजे सिंगर गाणार आणि मग स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड होणार आणि त्याच्यानंतर मग येते प्रोडक्शनची जी बाकीची प्रोसेस असते, व्हिडिओ वगैरे. पण काही प्रोडक्शन्स आहेत जे खूप जवळचे, ज्यांच्याबरोबर कंटिन्युअसली काम होतं, तर ते कुठेतरी आपल्याला इन्व्हॉल्व करून घेतात एक टीम म्हणून. आणि तेव्हा मग कुठेतरी जबाबदारी असते की ओके, आपण पण आपले इनपुट्स इथे देऊ शकतो. सो बिग हिटबद्दल काहीसं तसंच नातं आहे की आपण आपले इनपुट्स देऊ शकतो. आणि लैला मजनूच्या सुद्धा शूटला मी जाणार होते, पण काही कारणांमुळे मला जायला मिळालं नाही. पण मी एक व्हिज्युअलाइज केलं होतं, थोडं एक्सपेक्ट केलं होतं की हे गाणं काहीसं असं असावं. पण जेव्हा ते मी बघितलं फायनल आउटपुट, म्हटलं अरे माझे एक्सपेक्टेशन्स तर खूप छोटे होते, हे खूप सुंदर झालं आहे आणि खूप ग्रँड झालं आहे. व्हिडिओ पण आपल्याला खूप ग्रँड बघायला मिळतो आहे. ॲक्टर्सचे जे लुक आहेत, ॲक्टर्सने ज्या पद्धतीने परफॉर्म केलं आहे, त्यांची जी केमिस्ट्री आहे, गाण्याची कोरिओग्राफी असेल, डिरेक्शन असेल, प्रत्येक गोष्ट एकदम साजेशी अशी झाली आहे. आणि मला सिंगर म्हणून नेहमी असं दडपण असतं किंवा एक माझा असं थॉट आहे की इतकी गाणी मी जेव्हा गाते तेव्हा ऑडिओचा पार्ट तर होऊन जातो किंवा माझं सिंगिंगचा, पण मग असं असतं की ह्याचा व्हिडिओ कसा होईल, व्हिडिओलासुद्धा यांनी म्हणजे गाणं जसं आहे तसा व्हिडिओसुद्धा झाला पाहिजे. कारण बऱ्याचदा हिरमोड होतो की गाणं तर मी गायले आहे आणि तेव्हा जेव्हा गाणं रिलीज होतं आणि मी बघते अरे व्हिडिओ थोडा अजून छान होऊ शकला असता किंवा कास्टिंग अजून छान होऊ शकली असती किंवा कोरिओग्राफीच असेल किंवा ऑडिओचीच मिक्सिंग मास्टरिंग असेल किंवा काय. पण हे जे प्रोडक्शन्स आहेत जिथे एक फॅमिली बॉन्ड आहे, कन्सिस्टंटली आपण त्यांच्याबरोबर काम करतो, तर इथे ते एक बॉन्डिंग आहे की सुरुवातीच्या प्रोसेसपासून आपण त्या गाण्यामध्ये इन्क्लुडेड असतो आणि शेवटपर्यंत अगदी प्रत्येक गोष्ट अशी आपण बघत चालतो की व्हिडिओ कसा होतो आहे किंवा काय. सो तेव्हा छान वाटतं कारण आपल्याला आपले इनपुट्स देता येतात आणि जेव्हा ऑडिओलाच साजेसा असा जस्टिस देणारा असा व्हिडिओ होतो तेव्हा बरं वाटतं की चला आपण गाण्याचं काम केलं आहे पण तो प्रोजेक्ट असा सुंदर निखारून आला आहे बाहेर. मला खरंच खूप छान वाटतं. मला खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत या बाबतीत बोलायला. मी आता मगाशी एका इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हा किस्सा सांगितला की काही दिवसांपूर्वी माझी मम्मी आणि मी सगळ्या जुन्या मेमरीज बघत बसलेलो. आत्ता जेव्हा इथपर्यंत आलो आहे ना, ऑफकोर्स संपला नाही आहे प्रवास अजून अविरतपणे खूप करायचा आहे, खूप गाणी करायची आहेत, त्यापेक्षा मोठं काही करायचं आहे जे प्रेक्षकांपर्यंत पोचवायचं आहे. आणि कलाकाराची जर्नी जी आहे ती थांबत नाही कधी, ती सुरूच असते. पण ह्याच्या मागे काय घडून गेलं आहे ना, किंवा आत्ता जिथे उभी आहे ह्याच्या आधी जेव्हा मागे वळून बघते ना तेव्हा रिअलाईज होतं की अरे आपण खूप लांबून आलो आहे. म्हणजे असं बऱ्याचदा बोललं जातं की खूप कमी वयात ना तू असं खूप गाणी गातेस वगैरे, पण मग असं होतं की मी सुरुवातच खूप आधी केली आहे, त्यामुळे माझ्यासाठी पण तो प्रवास छोटा नाही राहिला आहे, खूप राहिला. सो आता काही दिवसांपूर्वीच मम्मी आणि मी जुन्या मेमरीज बघत बसलेलो. माझे जे जुने अल्बम्स होते जे तिने जपून ठेवलेले आहेत, असे स्टेजवरचे फोटोज किंवा जेव्हा मी इंटर स्कूल कॉम्पिटिशन, छोट्या मोठ्या कॉम्पिटिशन्स करायचे तेव्हाचे न्यूजपेपरचे ते कात्रण,
हेडलाईन्स किंवा फोटोज सकट यायचे ते आम्ही बघत बसलो आणि तेव्हा रिअलाईज झालं की अरे आपण खूप लांबून आलो इथपर्यंत. आणि मग जेव्हा दिसतं ना की ओके मी बरीच गाणी गातीये आणि मला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आहे. तसं मागच्या वर्षीसुद्धा मी ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर आर्टिस्ट ऑफ द इयर होते. सो हे जेव्हा रिअलाईज होतं ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि मग वाटतं की नाही हे सगळं मेहनतीमुळे शक्य झालं आहे आणि ही माझी मेहनत आहे जी इथपर्यंत पोहोचते आणि सोबत प्रेक्षकांचं प्रेम जे मला लाभतं आहे. मी नेहमीच थँकफुल, माझ्या पूर्ण आयुष्यात मी खूप थँकफुल राहणार आहे ऑडियन्सची. कारण गाणी येतात पण गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा प्रेक्षकांचंच काम आहे. एकाला गाणं आवडलं की ते पुढे पोहोचवणं, पुढे नेणं आणि मग ते ग्लोबली काही गाणी हिट होत आहेत आजकाल. सो खूप छान वाटतं याला. आठवतं मला मी पहिलीत असताना शाळेत जे पॅट्रिऑटिक सिंगिंग कॉम्पिटिशन होता देशभक्तीपर गीत त्याच्यामध्ये मी पहिलीत असताना पार्टिसिपेट केलं होतं आणि तेव्हा मला फार काही माहीत नव्हतं की मी छान गाऊ शकते किंवा माझा आवाज चांगला आहे. एक मम्मीला आवड होती त्यामुळे मग म्हटलं घेऊयात करूयात पार्टिसिपेट आणि मग मी ते गाणं गायलं तेव्हा मला फर्स्ट मी आले होते त्या कॉम्पिटिशनमध्ये. तिथून सुरुवात झाली ती. माझ्यासाठी एक मला म्हणजे एकतर मम्मीची इच्छा होती खूप की मी काहीतरी वेगळं बनावं. म्हणजे तिचं असं नेहमी होतं की शिक्षणात तर तू आहेस, हुशार आहेस, अभ्यास वगैरे सगळ्यात हुशार आहेस, तू इथे पण काहीतरी छान करायचं शिक्षणात, पण मेन स्ट्रीम जे आहे मेन काहीतरी तू एक कलाकार म्हणून पुढे यावीस असं मम्मीचं नेहमी स्वप्न होतं. त्यामुळे तिचा कायम त्यासाठी सपोर्ट राहिला आहे मला. आणि ठरवायचं झालं तर मला एक मोमेंट कुठे आठवतच नाही जेव्हा मी ठरवलं की मला सिंगर व्हायचं आहे किंवा या फील्डमध्ये काय करायचं. कारण लहानपणापासून ते इतकं भिनलेलं होतं आणि ते टाईमप्रमाणे मम्मी ते माझ्यात बिंबवत होती कुठेतरी. कॉम्पिटिशन्सला मला घेऊन जाणं, मला सपोर्ट करणं, माझ्या बॅड टाईम्समध्ये किंवा माझ्या डाऊनफॉलमध्ये सुद्धा माझ्यासोबत उभं राहणं. जिथे मला कधीतरी डाऊट वाटायचं की अरे हे वर्कआउट नाही होणार कदाचित, हे खूप मेहनत आहे, खूप स्ट्रगल आहे, करावं की नाही, थांबावं का. मग ह्या सगळ्या काळात जेव्हा मम्मीसोबत होती मग ती कुठेतरी माझी स्ट्रेंथ होती की नाही तू करू शकतेस, हे तुझ्यात आहे तो स्पार्क आणि तू नक्कीच करू शकते. तर भेटूयात आपण. तू नक्कीच करू शकते. सो कुठेतरी तो एक बॅक सपोर्ट होता फॅमिलीचा. आणि एक मोमेंट नाही आठवत जेव्हा मी ठरवलं की सिंगर व्हायचं आहे. ते लहानपणापासून अगदी होतं की नाही व्हायचं आहे सिंगर. आणि सोबत मग एज्युकेशन पण, मग लॉयर तिकडे मी शिक्षण पण तसंच चालू ठेवलं आणि सोबत म्युझिक पण. ते काही कठीण गेलं नाही कारण आवड होती त्यामुळे सगळं आपसुकपणे घडत गेलं. सो लैला मजनू गाणं तुमच्या भेटीला आलेलं आहे आणि तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय. असाच प्रतिसाद असू द्या. गाण्यावर भरपूर व्हिडिओज करा, आम्हाला टॅग करा, कोलॅबरेट करा आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच.